नमस्कार. महाराष्ट्र परीक्षा इन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जर एक चांगली, प्रतिष्ठित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित सरकारी नोकरी हवी असेल, तर मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण बोलणार आहोत भारतीय रेल्वेच्या 2026 मध्ये येणाऱ्या एका जबरदस्त भरती संधीबद्दल. चला तर मग या सुवर्ण संधीचे सगळे तपशील पाहूया. बरं, ही काही छोटी मोठी भरती नाहीये, हे लक्षात घ्या. तब्बल 314, हो 314 कायमस्वरूपी सरकारी पदं भरली जाणार आहेत. म्हणजे विचार करा, रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये एवढ्या जागा निघणार आहेत, ही खरंच एक मोठी संधी आहे. आता या संधीचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा ते पुढे पाहूया. आणि आत्ता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि आकर्षक भागाकडे, तो म्हणजे पगार. ह्या पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार महिन्याला तब्बल 1,42,400 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. अरे वा, म्हणजे ही फक्त एक नोकरी नाही, तर हे आर्थिक स्थैर्य आणि एका उज्ज्वल भविष्याचं पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, पगार तर कळला, पण आता मनात प्रश्न येतो की या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय आहे? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. बघूया कोण कोण यासाठी पात्र आहे. तर इथे बघा, ही भरती फक्त एकाच क्षेत्रासाठी नाहीये. कायद्याची पदवी असेल किंवा सायन्समध्ये शिक्षण झालं असेल, सगळ्यांसाठी इथे संधी आहे. म्हणजे अगदी चीफ लॉ असिस्टंट सारख्या मोठ्या पदापासून ते लॅब असिस्टंटपर्यंत अनेक प्रकारची पदं इथे उपलब्ध आहेत. आता एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, तो म्हणजे वयोमर्यादेचा. अरे, माझं वय बसेल का यात? अशी चिंता अनेकांना असते. तरी त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. हो, राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. जसे इथे दिसते, वेगवेगळ्या प्रवर्गांनुसार ही सूट वेगवेगळी आहे. म्हणजे बघा, SC आणि ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे, OBCसाठी 3 वर्षांची आणि दिव्यांग व्यक्तींसाठी तर प्रवर्गानुसार 10 ते 15 वर्षांपर्यंत सूट आहे. माजी सैनिक आणि इतर काही प्रवर्गांनाही यात सवलत आहे. याचा अर्थ काय? तर अनेक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आपली पात्रता नक्की तपासा, संधी सोडू नका. चला, पात्रता तर समजली. आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा आणि केव्हा करायचा. ही प्रक्रिया तशी सोपी आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बघूया. आता ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. लगेच कुठेतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा, ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 30 डिसेंबर 2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 29 जानेवारी 2026. पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, त्यामुळे वेळेत अर्ज भरा. फी भरण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत वेळ आहे. आणि समजा काही चुकलं तर दुरुस्तीसाठी 1 ते 10 फेब्रुवारीपर्यंत वेळ मिळेल, पण त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागेल. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात बरोबर भरा. अर्ज करायची पद्धत एकदम सरळ आहे. सगळं काही ऑनलाईन आहे. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. महाराष्ट्रासाठी RRB मुंबईची साईट बघू शकता. तिथे एक नवीन अकाउंट तयार करा किंवा आधीच असेल तर लॉग इन करा. तुमची वैयक्तिक शैक्षणिक माहिती एकदम काळजीपूर्वक भरा. मग फोटो आणि सही अपलोड करा आणि शेवटी ऑनलाईन फी भरून अर्ज सबमिट करा. झालं. पण लक्षात ठेवा, सगळं अचूक भरा, कारण चुका दुरुस्त करायला पुन्हा पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाईल. आता बोलूया परीक्षा शुल्काबद्दल. इथेही प्रवर्गांनुसार फरक आहे. जे उमेदवार जनरल किंवा इतर कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 500 रुपये शुल्क आहे. आणि जे SC, ST, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, तृतीयपंथी, अल्पसंख्याक किंवा EBC प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी हे शुल्क फक्त 250 रुपये आहे. म्हणजे निम्म. ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. बरं, अर्ज भरला, फी पण भरली, पण खरी परीक्षा तर पुढे आहे. निवड नक्की होणार कशी आणि त्यासाठी अभ्यास काय करायचा? चला, आता आपण निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रमाची माहिती घेऊया, कारण यशाचा मार्ग इथूनच सुरू होतो. निवडीचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे एक संगणक आधारित चाचणी, ज्याला आपण CBT म्हणतो. इथे तुमची खरी कसोटी लागणार आहे. यात एकूण 100 प्रश्न असतील, 100 गुणांसाठी, आणि वेळ मिळणार आहे फक्त 90 मिनिटं. म्हणजे बघा, एका प्रश्नाला 1 मिनिट पण नाही. त्यामुळे स्पीड आणि अचूकता या दोन्ही गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. पण थांबा, एक गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे. फक्त बरोबर उत्तरं देणं पुरेसं नाही. जर उत्तर चुकलं तर काय होणार, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का? तर इथेच खरी मेख आहे. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे.
हो, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला मिळालेल्या गुणांमधून 1/3 गुण कापले जातील. याचा सरळ अर्थ आहे, जे येतंय तेच सोडवा. अंदाजे उत्तरं देणं इथे महागात पडू शकतं. अचूकतेवर भर देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मग अभ्यास कशाचा करायचा? तर मुख्य विषय आहेत गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र. जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य जागरूकता आणि सामान्य विज्ञान. हे तर सगळ्यांनाच करावं लागेल. पण जर काही विशिष्ट पदांसाठी अर्ज करत असाल, तर त्या पदाशी संबंधित प्रोफेशनल एबिलिटी म्हणजे व्यावसायिक क्षमतेवर आधारित प्रश्नही असतील. तर अभ्यासक्रमाची नोंद घ्या. ओके. समजा CBT परीक्षा क्लिअर झाली. मग पुढे काय? निवड प्रक्रिया इथेच संपते का? नाही. चला तर, यानंतरचे अंतिम टप्पे काय आहेत आणि ह्या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते बघूया. एकदा का CBTचा टप्पा पार केला की समजा अर्धी लढाई जिंकली. त्यानंतर मग कागदपत्र तपासली जातील, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग एक मेडिकल तपासणी होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कनिष्ठ अनुवादक पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी एक भाषांतर चाचणी वेगळी असेल. आणि हे सगळं झालं की थेट अंतिम नियुक्ती, नोकरी पक्की. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाहीये. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातल्या उमेदवारांसाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे. केंद्र सरकारमध्ये एक सुरक्षित, स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न या भरतीमुळे खरं होऊ शकतं. तर मग विचार करा, चांगला पगार, नोकरीची हमी आणि समाजात प्रतिष्ठा, हे सगळं जर एकाच संधीतून मिळत असेल तर 2026 साठी हीच ती करिअरची संधी आहे का, ज्यावर लक्ष केंद्रित करायला हवं? या प्रश्नावर नक्की विचार करा. आत्तापासूनच तयारीला लागा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या भरती आणि परीक्षांच्या माहितीसाठी आपल्या MAHRST परीक्षा इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या माहितीसोबत.